कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुळा साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच नेवासा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शंकरराव लोखंडे यांच्या 70व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रायमस हॉस्पिटल नेवासा फाटा यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन, हृदयरोग, किडनी विकार, मेंदू विकार, फुफ्फुस रोग या विविध विभागातील मोफत तपासण्या करण्यात आल्या। प्रायमस हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमास नेवासा महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले, इंजिनियर सुनील वाघ, महेश लोखंडे तसेच महायुतीचे नेवासा नगरपंचायतमधील सर्व उमेदवार उपस्थित होते। नेवासकरांसाठी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून लोखंडे कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घेत असल्याचे मत डॉक्टर करणसिंह घुले यांनी व्यक्त केले। यापुढेही अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही प्रायमस हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश लोखंडे यांनी यावेळी दिली। 5 डिसेंबर या दिवशी आपल्या शहराचं दीर्घकाळ नेतृत्व करणारे आणि आत्ताच्या या निवडणुकीत आपल्या महायुतीचं नेतृत्व करणारे आदरणीय शंकररावजी लोखंडे पाटील उर्फ भाऊ यांचा 70 पूर्ण आज ते करत आहेत आणि त्यांचा वाढदिवस आज आहे। अतिशय मितभाषी परंतु सडेतोड असे विचार असलेले आणि संघटन कसं करावं याचे परिपाठ त्यांच्या समोर बसून प्रत्येकाने ते गिरवावे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व मला चांगलं आठवतं की मी ज्या वेळेला नेवाशात पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि सामाजिक कामाला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही भाऊंच्या उपस्थितीत आमचे स्वर्गीय मच्छिंद्र वाघ यांचा सन्मान सोहळा ठेवला होता। आमच्या गल्लीतला कौटुंबिक तो सोहळा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये भाऊंनी जे मार्गदर्शन केलं होतं की सामाजिक काम आणि सामाजिक बांधिलकी ही आपण कायमस्वरूपी जपली पाहिजे आणि त्यानंतर आपले बाकीचे उद्योग किंवा हे केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं मार्गदर्शन हे तरुण पिढीला कायमच त्या ठिकाणी प्रेरणा देत राहिलेलं आहे आणि त्यांचं संघटन कौशल्य आणि नेतृत्वाची जी झलक आहे ही अतिशय नैसर्गिक आहे। कुठेही त्यात ओढाताण करून आणि एक कृत्रिमपणा कधीही त्यांच्यात नसतो। जे पोटात आहे ते ओठावर असतं। अतिशय सडेतोड जे पटलं नाही तिथं पटलं नाही असं सांगून चांगलं मार्गदर्शन करण्याची धमकही त्यांच्यात आहे आणि खऱ्या अर्थानं नेवासा तालुक्याचंही त्यांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखालीच यापुढेही मार्गक्रमण करत राहू। भाऊंचा अनुभव एवढा मोठा आहे की त्यांच्या अनुभवाचा कंगवा आम्ही आमच्यासाठी वापरत आहोत आणि त्यांचे भक्कम खांदे या खांद्यावर बसून आम्ही आता नेवासा शहराकडे बघत आहोत आणि त्याच्यामुळेच आमची दृष्टी आज तेवढी व्यापक होऊ शकलेली आहे। भाऊंना त्या निमित्तानं मी वाढदिवसाच्या निमित्तानं आयुर आरोग्य चिंततो। त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो ही गणरायाचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी एक उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र डॉक्टर निलेश लोखंडे यांनी आजच्या या वाढदिवसाच्या औचित्याला धरून या ठिकाणी सर्वोपचार शिबिर ठेवलेलं आहे आणि ज्या सर्व गोष्टी त्यांना ज्या शक्य आहे त्या सर्व गोष्टी अल्पदरात करण्याचा त्यांचा या ठिकाणी मानस आहे। मी त्या उपक्रमाचंही या ठिकाणी कौतुक करतो आणि एक चांगला दिवस आमच्या वडिलांचा वाढदिवसाचा दिवस खरं प्राथमिक बघता आज हा कार्यक्रम ठेवायची आमची तशी तयारी नव्हती पण सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही आज हा छोटासा कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न केलेला आहे।
उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. डॉक्टर साहेब आलेले आहेत, आमचे मामा आहेत सुनीलराव पाटील महाल, आहेर साहेब आले आहेत, निवासा सोसायटीचे चेअरमन आहेत मच्छिंद्र पाटील कडू, आणि सर्व ज्येष्ठ सगळे उपस्थित आहे इथं. आज ॲक्च्युली कार्यक्रम ठेवायचं नव्हता, पण ह्या सगळ्या आता इलेक्शनच्या आणि ह्या सगळ्या जे काही गावात वातावरण आहे त्या वातावरणाच्या ह्याच्यात आम्हाला कार्यक्रम ठेवायचाच नव्हता. आमच्या वडिलांची काही तशी इच्छा नव्हती, पण आम्ही थोडासा आग्रह धरला, कारण आज त्यांचा 70 वय पूर्ण होतं आहे, आणि एवढा मोठा आयुष्याचा आपण जे म्हणतो की प्रवास पूर्ण करत असताना आम्हाला असं वाटलं की एक छोट्याखानी कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे. तर सगळे आलेत, त्याच्यासाठी मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि ह्या सगळे इथं आलेत त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ॲक्च्युली 11th आवरला सगळं आता हा मोफत आरोग्य निदान शिबिर ठेवलेलं आहे आमच्या हॉस्पिटलच्या मार्फत, आणि त्या अंतर्गत जे काही पेशंट्स आम्ही आज बघणार आहे त्यांच्या आम्ही अल्पदरात ट्रीटमेंटची व्यवस्था आमच्या हॉस्पिटलला करण्यात येणार आहे. आणि आता डॉक्टर काही गोष्टी नशिबाच्या स्वाधीन असल्यामुळं आणि त्यावेळेस आपल्याला तो राजयोग नसल्यामुळे म्हणा आपण तेथे त्या ठिकाणी कमी पडलो. आणि नाहीतर आपल्याला जे आतापर्यंतची खंत होती नेवासा शहराची, का बा शहरातलं एक व्यक्तिमत्व, शहरातला माणूस या ठिकाणी आमदार झाला पाहिजे तरच नेवासा शहराचं काहीतरी भवितव्य होईल, तर ती संधी त्या ठिकाणी आपल्याला मिळाली नाही. परंतु निश्चितपणे आजही त्यांच्याकडे पाहिलं तर 70 वय वाटत नाही, त्यांचा उत्साह आजही 40च्या 30च्या घरातलाच वाटतो. म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांशी दिल खुलासपणे राहणारे, अगदी लहान पोरं असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, अगदी खांद्यावर थाप टाकून काय चाललं काय नाही असं विचारणारं एक व्यक्तिमत्व या नेवासा शहरात आहे. मी त्यांना या निमित्तानं दीर्घायुष्य चिंतितो. आपल्या हातून इथून पुढच्या काळात सुद्धा जनतेची, समाजाची आणि सर्व धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रगती करावी आणि आपला आशीर्वाद आमच्या मस्तकावर नेहमी राहावा अशीच विनंती परमेश्वर चरणी करतो. आणि पुनश्च एकदा आपला दीर्घायुष्य एक चिरपरिचित असं तालुक्यातील व्यक्तिमत्व आहे. आणि मला विशेष असं वाटतं शंकररावचे सर्व नातेसंबंध लक्षात राहतात, मी बऱ्याच वेळा विसरूनही जातो, पण शंकररावचं ते एक विशेष आहे. आणि आत्ताच जसं डॉक्टरने सांगितलं ते स्पष्ट वक्ते आहेत, निश्चितपणे स्पष्ट वक्ते आहे. आणि या स्पष्ट वक्तेपणाचा त्यांना फायदाही झालेला आहे आणि तोटाही झालेला आहे. पण तसेच नेवासा शहराचं राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व असलेले शंकरराव लोखंडे यांचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता, तसंच त्यांना दीर्घायुरोग्य प्राप्त हो अशी भगवंतचरणी प्रार्थना करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. जीवेत शरदः शतम, तुम्ही शतायुषी हो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो. तसेच तुम्हाला उदंड निरामय आयुरारोग्य लाभो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो.